नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, गेले 2-3 दिवस बातम्या बघतोय की केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये फार मोठे फेरबदल होणार आहेत. काही मंत्र्यांना जावं लागेल, काही नवे चेहरे येतील, काही लोकांना संघटनेत पाठवलं जाईल आणि आता जो बदल होईल तो 2029च्या लोकसभा निवडणुका येतील तोपर्यंत कायम राहील. त्यामध्ये बदल केला जाणार नाही. थोडक्यात संघटना आणि केंद्रीय मंत्रिमंडळ यांच्यामध्ये आत्ता ज्या नेमणुका होतील त्या 2029च्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी होतील असा एकूण सूर आहे. आणि त्याच्यात मध्ये एक बातमी अशीही मध्ये मध्ये डोकं वर काढते की विद्यमान भारताचे गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा नव्या व्यवस्थेमध्ये उपपंतप्रधान या पदाची सूत्र हाती घेतील आणि दीर्घकाळानंतर भारताला परत एकदा उपपंतप्रधान मिळेल. मला वाटतं अडवाणी 2004 साली सत्तेतून बाहेर झाले. ते शेवटचे उपपंतप्रधान होते भारतामध्ये. त्यानंतर 10 वर्ष मनमोहन सिंग पंतप्रधान होते. 12 वर्ष नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत. पण उपपंतप्रधान हे पद नाहीये आणि त्यासाठी कोणाची नेमणूक झालेली नव्हती. हा पूर्व काळात तुम्ही जाल तर चरण सिंग उपपंतप्रधान होते. चरण सिंग म्हणजे मोरारजी देसाई जनता पार्टीचा कालखंड होता. त्या कालखंडामध्ये चरण सिंग आणि जगजीवन राम यांना एकत्रित उपपंतप्रधान करण्यात आलं होतं एकाच वेळेला. आणि त्याच्याही पूर्वी आरंभ काळामध्ये मला वाटतं वल्लभभाई पटेल हे देशाचे गृहमंत्री होते आणि त्याच वेळेला ते नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळामध्ये उपपंतप्रधान सुद्धा होते. पुढे त्यांनी दोन्ही पदांचा राजीनामा दिला. तर इतिहासात जाण्याची गरज नाही. आपली मर्यादा उपपंतप्रधान एवढीच आहे. नंतरच्या काळात बरेच पुढे मागे होत राहिलेले आहे. आता तो सगळा इतिहास सांगण्याची गरज नाही. माझा विषय अमित शहानी उपपंतप्रधान व्हावं का असा आहे आणि ते होऊ नयेत अशी माझी इच्छा आहे. अमित शहा हा एक कणखर नेता आहे. आपल्याला काय करायचंय हे उद्दिष्ट ठरवतो. त्यासाठी एक योजनाबद्ध आराखडा तयार करतो. त्यासाठीची साधनं जमवतो. काय साधनं आहेत याचा हिशोब करतो, यादी बनवतो आणि कामाला लागतो आणि जवळजवळ प्रत्येक वेळेला उद्दिष्ट गाठून दाखवतो. 10 वर्ष नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असले आणि त्यांनी अतिशय उत्तम रीतीने जगाच्या नजरेत भरावं अशा प्रकारे भारत सरकार चालवून दाखवलेलं आहे. त्याच्यामध्ये मोठं श्रेय त्यांचे विश्वासू सहकारी म्हणून अमित शहांचं आहे. आणि प्रामुख्याने 2019 नंतर म्हणजे भारतीय जनता पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद सोडून किंवा अध्यक्षपद कायम राखून जेव्हा केंद्रीय मंत्रिमंडळात अमित शहा सहभागी झाले आणि लवकरच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता आणि मग JP नड्डा वगैरे अध्यक्ष झाले. पण हेच अमित शहा 2014 मध्ये उपपंतप्रधान किंवा गृहमंत्री वगैरे होऊ शकले असते. कारण उत्तर प्रदेशमध्ये त्यांना प्रभारी म्हणून पाठवण्यात आलं. 2013 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरले तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपची अवस्था अत्यंत दयनीय होती. काँग्रेसचे 22, तुमच्या समाजवादी पक्षाचे 10, 12, 15, 20, मायावतीचे 20
आणि इतर काय चिरकुट एक दोन करत भाजपचे 80 पैकी फक्त 10 खासदार होते 2009च्या निवडणुकीत. अशी संघटना उत्तर प्रदेशची प्रभारी म्हणून सांभाळायला अमित शहा गेले होते आणि त्यांनी पुढच्या जवळजवळ 8-10 महिन्यामध्ये ज्या प्रकारे उत्तर प्रदेशच्या संघटनेमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणला, त्या उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 80 पैकी 71 आणि मित्र पक्षांच्या 2 मिळून 73 जागा 80 पैकी जिंकल्या. ती किमया अमित शहा नावाच्या एका माणसाचीच होती. मोदींचा चेहरा होता, मोदींची लोकप्रियता होती, पण ती लोकप्रियता कॅश करणं, ज्याला हिंदीमध्ये फसल काटणं म्हणतात, आपण म्हणतो पीक कापून घरी आणणं, ती सगळी मशागत अमित शहानी केली होती. हे कोणाला नाकारता येणार नाही. किंबहुना देशाच्या केंद्रीय सरकारचा रस्ता हायवे हा उत्तर प्रदेशातून जातो, त्यामुळे उत्तर प्रदेश जिंकला, प्रचंड बहुमताने जिंकला, तर भाजपचं सरकार दिल्लीत आणणं शक्य आहे. हे ओळखूनच अमित शहा कामाला लागले होते आणि त्यांनी ज्या प्रकारची मांडणी केली, संघटना उभी केली आणि कार्यरत केली, त्यामुळे जर 8 लोकसभा निवडणुकीनंतर एक सिंगल पार्टी बहुमत भाजपला मिळालं, भाजपला पहिल्यांदा मिळालं, पण काँग्रेस सोडून दुसऱ्या कुठल्याही एका पक्षाला सिंगल पार्टी मेजॉरिटी हा चमत्कार होता. आणि तो चमत्कार घडवण्यामध्ये अमित शहाचा मोठा हात होता नव्हे, तो त्यांचाच पराक्रम होता. नरेंद्र मोदी नावाचा चेक उत्तर प्रदेशात अमित शहानी कॅश करून दाखवला होता. आणि साहजिकच जायंट किलर ज्याला म्हणतात, त्या पद्धतीच्या या नेत्याला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळेल ही सगळ्यांची अपेक्षा होती. पण केंद्रीय मंत्रिमंडळात सत्तापद मिळवण्यापेक्षा अमित शहानी पक्षाच्या संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आणि ते भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले 2014च्या निवडणुका झाल्यानंतर. त्यांच्या जागी अध्यक्ष असलेले राजनाथ सिंग केंद्रात गृहमंत्री झाले आणि अमित शहा हे पुढली 5 वर्ष देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये भाजपचा संघटनात्मक ढाचा अधिक भक्कम आणि कार्यान्वित करण्यात रमले. प्रत्येक गावात आपला सदस्य असला पाहिजे, क्रियाशील कार्यकर्ता असला पाहिजे, पन्ना प्रमुख, बूथ प्रमुख, अशा बऱ्याच गोष्टी त्यांनी पक्षामध्ये आणल्या. पक्षाचं इतकं भक्कम संघटन केलं की स्थानिक पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर. आणि अशा रीतीने ज्या वेळेला 5 वर्ष मोदी सरकारला पूर्ण झाली आणि सगळ्यांना वाटलं होतं की झाला, चमत्कार होता तो संपला, आता मोदी हरणार, अशा वेळेला अमित शहानी भाजपला 303 वर नेऊन दाखवलं. आणि त्यानंतर अमित शहा मंत्रिमंडळात गृहमंत्री म्हणून आले. हे सगळं इतिहास मी एवढ्यासाठी सांगतोय की शक्य झालं तर ती लिंक माझी मी इथे मुद्दाम टाकेन. 2019ला लोकसभेचे निकाल लागले, त्यावेळेला मी स्वतःचं युट्यूब चॅनल चालवत नव्हतो. आमचा अक्षय बिक्कड असेल किंवा विनायक पाचलग असेल, अशा इतरांच्या पॉडकास्टमध्ये मी असायचो. आणि पाचलगच्या थिंक बँक या युट्यूब चॅनेलवर 19च्या निकालानंतरचा माझा व्हिडिओ आजही तुम्हाला बघायला मिळेल. मी मुद्दाम लिंक टाकणार आहे, तो बघा. अमित शहा केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी झाले आणि गृहमंत्री झाले. आणि मोदी सरकार 2.0 अशा शीर्षकाचा तो लेख विनायक पाचलगच्या थिंक बँकवर आहे. त्यात मी स्पष्टपणे म्हटले की आता भारतासाठी
एक पंतप्रधान नाही, 2 पंतप्रधान असतील. भारतामध्ये 2 सरकार असतील, एक मोदी सरकार असेल आणि दुसरं अमित शहा सरकार असेल. याचा अर्थ असा होता, आणि मी तो त्या व्हिडिओमध्ये उलगडून सांगितलेला होता, परराष्ट्र मंत्रालय, सुरक्षा, अर्थकारण या सगळ्या बाबतीत नरेंद्र मोदी स्वतः लक्ष घालतील आणि पूर्ण वेळ लक्ष घालतील. बाकी जे भारताचे अंतर्गत विषय आहेत, व्यवहार आहेत, प्रश्न आहेत, एकूण भारताच्या भौगोलिक सीमेच्या अंतर्गत जे काय राजकारण आहे, सत्ताकारण आहे किंवा प्रशासन आणि कारभार आहे, तो एक हाती अमित शहा हाताळतील. आणि त्यामुळे 2 सरकार असतील, एक नरेंद्र मोदी सरकार आणि दुसरं अमित शहा सरकार. आणि प्रॅक्टिकली तुम्ही गेल्या 7 वर्षात बघाल, 19 पासून 26 पर्यंत, तो देशांतर्गत सगळाच्या सगळा कारभार हा प्रॅक्टिकली अमित शहानी हाताळलेला आहे, पंतप्रधान असल्यासारखा हाताळला आहे. मग 370 कलम हटवणं असो, काश्मीरमध्ये जे संयुक्त सरकार असतं ते मोडीत काढून काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लावणं असो, तिथून अगदी आता बंगालच्या निवडणुकीपर्यंत तुम्ही याल तर तुम्हाला दिसेल की देशांतर्गत व्यवस्थेमध्ये किंवा देशांतर्गत घडामोडींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हा दाखवायचा चेहरा आहे, पण देशांतर्गत शासकीय कारभाराचा खरा सूत्रधार अमित शहा हेच राहिलेले आहेत. पुढे 7 वर्षापूर्वी निकाल लागल्यानंतर किंवा अमित शहा फक्त गृहमंत्री झाल्यानंतर मी जे भाकीत व्यक्त केलं होतं ते 100% खरं ठरलं. मग अशा व्यक्तीने आज त्यांच्याकडे भावी पंतप्रधान म्हणूनही बघणारे अनेक लोक आहेत. अशा वेळेला अमित शहानी उपपंतप्रधान व्हायचं ठरवलं तर ते बरोबर आहे का चूक आहे असा प्रश्न अनेकांच्या मनात येऊ शकतो. आणि तो माझ्याही मनात आला. आणि मला असं वाटतं की अमित शहानी उपपंतप्रधान होऊ नये, कारण ते फक्त शोभेचं पद आहे, त्याला घटनात्मक पातळीवर काढीचाही अर्थ नाही. आणि दुसरी गोष्ट, पंतप्रधान नसोत, उपपंतप्रधान असोत, फक्त गृहमंत्री असोत, तरीही आज देशाच्या राजकारणामध्ये, घडामोडीमध्ये किंवा प्रशासन व्यवस्थेमध्ये अमित शहाचा जो दबदबा आहे आणि त्यांच्या कामाची जी व्याप्ती आहे ती बघितली तर ती पंतप्रधान पदापेक्षा कमी नाहीये. कागदोपत्री उपपंतप्रधान हे लावल्यामुळे काहीही फरक अमित शहाच्या कार्यशैलीमध्ये किंवा त्यांच्या कामामध्ये पडणार नसेल, तर एक उप ह्या शब्दासाठी किंवा उपपंतप्रधान या बिरुदावलीसाठी त्यांनी ते शोभेचं पद स्वीकारावं का असा प्रश्न मी माझ्या मनाला विचारला, तेव्हा त्याचा नकारच आला. आणि त्याचं कारण मी सांगतो, त्याचं कारण सांगतो. तुम्ही उपपंतप्रधान होता तेव्हा शिष्टाचार सुरू होतात आणि त्याकडे पाठ फिरवता येणार नाही. लालकृष्ण अडवाणी यांच्याबद्दलचा माझा सगळ्यात मोठा आक्षेप एकच होता की वाजपेयी सरकार झाल्यानंतर लालकृष्ण अडवाणी हे संघटनेत कुशल होते, संघटनेच्या कामामध्ये, आणि म्हणून त्यांनी वाजपेयी पंतप्रधान म्हणजे अडवाणी पण पंतप्रधान अशीच परिस्थिती होती. त्यांच्या कुठल्याही इच्छेला वाजपेयी रोखू शकत नव्हते. असं असून सुद्धा फटाकन अडवाणी गृहमंत्री झाले आणि अल्पावधीतच त्यांनी उपपंतप्रधान ही विरोधावाली मिरवायला सुरुवात केली. त्या पदाची काही ती शपथ वगैरे घेतली असेल माहित नाही मला, पण सांगण्याचा हेतू असा की हे सगळं करताना अडवाणींचं पक्षाकडे इतकं संपूर्ण दुर्लक्ष झालं की 1984 मध्ये बारगळलेला भारतीय जनता पक्ष 1996 मध्ये स्वपायावर उभा राहून लोकसभेतला सर्वात मोठा पक्ष बनवण्यापर्यंत जी भाजपने झेप घेतली ते अडवाणींचं कर्तृत्व होतं. पण पक्षाला
स्पष्ट बहुमताकडे आणण्याची क्षमता असलेला हा नेता हा सत्तापदाच्या मोहात अडकला आणि गृहमंत्री उपपंतप्रधान होताना त्यांनी पक्षाची संपूर्ण आबाळ केली. भारतीय जनता पक्षाला अडवाणींच्या ज्या गुणांची आणि कर्तृत्वाची गरज होती तेव्हा अडवाणी तिकडे पाठ फिरवून सत्तेच्या राजकारणात शिरले आणि रममाण झाले आणि त्यांनी पक्षाकडे साफ दुर्लक्ष केलं. ते बंगारू लक्ष्मण पासून व्यंकय्या नायडू पर्यंत जे जे पक्षाध्यक्ष झाले भारतीय जनता पक्षाचे त्या काळात, ते बघितलं तर तुमच्या लक्षात येतं की भाजपचे वरिष्ठ नेते, सर्वोच्च नेते हे सत्तेत इतके रममाण झाले होते की त्यांना सत्ता मिळवून देणारा पक्ष आणि त्याच्या संघटनेची काडी मात्र परवा राहिली नव्हती. आणि त्याचाच दुष्परिणाम 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाला भोगावा लागला. मरगळलेली काँग्रेस सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली पुनरुज्जीवित झाली आणि लोकसभेतला 1 नंबरचा पक्ष असलेला भाजप हा काँग्रेसपेक्षा 10-12 5 जागांनी का होईना 2 नंबरचा ठरला. आणि म्हणून अडवाणींनी घाई करून मंत्रिमंडळात जाणं आणि घाई गर्दीने उपपंतप्रधान पदाची विरोधावली लावणं, त्याला ती मिरवण्यासाठी त्या मोहात सापडणं ही त्यांची घोडचूक होती. आणि त्यामुळेच 2014 मध्ये लोकसभेसाठी लढून ते निवडूनही आले, पण त्यांचा आता पक्षाला उपयोग राहिलेला नव्हता. ही वस्तुस्थिती आहे. एक प्रकारे उपपंतप्रधान होणं ही अडवाणींनी स्वेच्छेने पत्करलेली निवृत्ती होती. त्यांचं वय जास्त असेल, अमित शहा तुलनेने कमी वयाचे आहेत. अजूनही 15-20 वर्ष खमकेपणाने राजकारणात पाय रोवून उभा राहत आपल्या पराक्रमाची उंची गाठण्याची क्षमता आणि वय अमित शहाकडे आहे. अशा वेळेला त्यांनी उपपंतप्रधान या विरोधावलीसाठी तिच्या मागे धावत सुटणं मला संपूर्ण गैरलागू वाटतं. कदाचित अमित शहाच्या आयुष्यातली, राजकीय आयुष्यातली ती सर्वात मोठी चूक ठरू शकेल, जशी अडवाणींची ठरली. या गोष्टी मित्रांनो बारकाईने बघाव्या लागतात, बारकाईने बघाव्या लागतात, समजून घ्याव्या लागतात. अडवाणी आणि वाजपेयी अशी जोडगोडी होती की अडवाणी कुठल्या पदावर होते, अध्यक्ष होते की गृहमंत्री, याला महत्व नव्हतं. सरकारकडून, वाजपेयी सरकारकडून हवं ते करून घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये होती. आज सुद्धा अमित शहा गृहमंत्री असतील, पण प्रॅक्टिकली जर मोदी सरकार प्रशासकीय पातळीवर तेच चालवत असतील, पक्षांतर्गत निर्णय सुद्धा ते घेत असतील, तर अजूनही पक्षाला फार मोठी मजल मारायची. आणि अशा वेळेला उपपंतप्रधान आणि त्याचा शिष्टाचार वगैरे सांभाळण्यात त्यांचा वेळ गेला तर ते त्या पक्षाचं नुकसान असेल, देशाचं नुकसान असेल आणि मोदी सरकारचं सुद्धा नुकसान असेल. आणि म्हणून मला असं वाटतं की जे काय सध्या चाललंय, अमित शहा उपपंतप्रधान, ही बातमी मला अजिबात आवडलेली नाही. मित्रांनो थांबतो. आवडलं तर लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.